मग सर्वांना रामनवमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आणि रामनवमी पर्यंत ही देवी असते। जरा थकल्यासारखी दिसते ना अक्षता, मी तुम्हाला सांगितलं सामने नाक्यात पण राम अवतरलेले आहेत। तुम्ही पण इथे रोमाला बसू शकता। बघा इथे ओटी भरली जाते। जत्राच आहे, तसा आनंद आश्रम सजलाय त्याने। हाय नमस्कार, मी अशोक तुमच्या सगळ्यांना स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबर फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आता मी आणि अक्षता निघालो होते देवीची ओटी भरायला। ठाण्याच्या जांभळी नाक्याची देवी, जिची स्थापना होते गुढीपाडव्याच्या दिवशी, आणि ती देवी आपल्या रामनवमीपर्यंत म्हणजे रामनवमीच्या दुसऱ्या दिवसापर्यंत असते। आणि आज तुम्ही जो व्हिडिओ बघणार आहात ना, तो व्हिडिओ आपल्या रामनवमीलाच येणार आहे। तर तुम्हा सर्वांना रामनवमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। जर तुम्हाला आमचा व्हिडिओ बघून यायचा असेल या देवीचं पाया पडायला किंवा ओटी वगैरे भरायला, तर तुम्ही येऊ शकता। आजच्या दिवशी तर आहेच, आता 5 वाजता आपला व्हिडिओ येतोय, तिथून तुम्हाला रात्री 11, 12 किंवा 2 वाजेपर्यंत पण तुम्ही येऊ शकता ओटी भरायला। आणि उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पण येऊ शकता, कारण देवीचं विसर्जन आहे ना, 5 वाजल्यानंतर देवी विसर्जनाला निघते। तोपर्यंत तुम्ही कधी येऊन देवीची ओटी वगैरे भरू शकता। आणि आज अष्टमी आहे, त्यामुळे आता अष्टमीचे होम वगैरे पण असणार आहेत तिकडे। आणि अक्षताने मी येतो असं मी तुम्हाला बोललोच आहे, पण अक्षताची तयारी सुरू आहे अजून, म्हणजे ओटीचं सामान वगैरे घेते ती, घरातनंच घेऊन चालले आम्ही, तांदूळ वगैरे घेतो इथे। आणि रामनवमी आहे आणि आपल्या जांभळी नाक्याच्या देवीच्या इथे आपले राम पण अवतरलेले आहेत अयोध्येतून। म्हणजे अयोध्येचा राम मंदिराचा देखावा बनवलेला आहे, कारण आम्ही ऑलरेडी एकदा दर्शन घेतलेलं आहे। तुम्ही बघितलंच असेल आपला जो संगीताचा व्हिडिओ होता, दीपकचं संगीत, त्याचा एंड आम्ही त्या देवीच्या इथेच केला होता। तर त्याच देवीची ओटी भरायला आम्ही निघतोय। तर चला आता संध्याकाळचे काय म्हणजे लेट इव्हनिंगचे 8 वाजलेत, 8 वाजता आम्ही निघतोय। थोडा लेटच झालाय, पण दुपारची गरमी वगैरे खूप आहे, तर गरमीत स्वतःची काळजी पण घ्या, कारण खूप तापमान वाढलंय बाहेरचं सध्या। तर ठीक आहे, आता आम्ही निघतो आणि डायरेक्ट भेटू आपण ते जांभळी नाक्याला पोहोचल्यावरती। आम्ही पोहोचलो त्या जांभळी नाक्याला, आणि तुम्ही बघितलंच कसा आनंद आश्रम सजला आहे त्याने। आनंद आश्रमपासून पूर्ण लायटिंग आहे, तुम्ही बघितलं कसं जांभळी नाक्याचं सर्कल पण एकदम चकमकतोय। आणि आता अक्षता पाठीमागे बघतो तुम्ही देवीची ओटी घेते, ते ओट्या पण मिळतात, ते 9-10 दिवस तुम्हाला ओट्या वगैरे सर्व मिळतील इथे। ओटी वा, जीपे पण आहे, टेन्शन नाही ओटीला। घेतली ना ओटी आहे। आणि रामनवमी नंतर पण आहे ना एक दिवस आहे ना, परवा पण असतं ना विसर्जनापर्यंत, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत असतं ना, 5 वाजेपर्यंत आहे तिकडे सगळे। तुम्हाला अशी खेळणी पण भरपूर मिळतील, बऱ्याच गोष्टी आहेत। हां, जत्राच आहे त्यावरती अक्षराची शॉपिंग सुरू, लगेचच खरेदी, काय दिसलं की लगेच थांबत नाही। टॉप वगैरे आहे ते। अरे बघा समोर पाळणेवाले लहान मुलांसाठी आहे बघा, मस्त अशी छोटीशी जत्रा आहे, जास्त मोठी नाही पण आहे, लहान मुलांसाठी आहे खेळणं वगैरे, छोटी बोट, पाळणे। आज गर्दी बघा, मागे प्रोग्राम पण सुरू आहे ऑर्केस्ट्रा, त्यामुळे आवाज येतो की नाही माहीत नाही, पण गर्दी बघा, तुफान गर्दी आज। बघा इथे ओटी भरली जाते, आज खूपच गर्दी आहे। अक्षता गेली ओटी भरायला, हे बघा।
बनवलं आहे ते राम मंदिर आणि या मंदिरामध्ये ही चैत्र नवरात्रोत्सवामध्ये देवीची स्थापना होते आणि रामनवमीपर्यंत ही देवी असते, देवीचा उत्सव असतो. तीच ही आपली देवी माता. आणि बघायचं तिचं दर्शन. आणि हा पूर्ण जो नजारा दिसतो ना तुम्हाला, हे आहे अयोध्येचं राम मंदिर. त्याचा देखावा इथे बनवला आहे. देऊळ आहे पाठीमागे ना. ओके, चला तर पाठीमागे रामांचं देऊळ आहे, त्याचं पण आपण दर्शन घेऊन येऊया. तर हे सगळे बघा, हे सगळे मंडळी दर्शन घेऊन आले. हे बघा तुम्ही जर हे बघा इकडे देवींची स्थापना झालेली आहे आणि इकडे आहे आपलं हे बघा जय श्रीराम राम मंदिर. बघा किती छानपैकी. नवरात्रोत्सव सुरू आहे, तर गरबा तर झाला पाहिजे. तो गरबा पण सुरू आहे अष्टमीच्या दिवशी. आणि आताच आपण ओटी वगैरे भरून आलो, तुम्ही बघितलं. आणि आपल्या मागे जे साकारलं आहे ते अयोध्येचं राम मंदिर. म्हणजे आपल्याकडे अयोध्येचे राम पण अवतरलेले आहेत. राम सर्वांचेच आहेत आणि त्याचं अयोध्येत राम मंदिर बांधलं आहे ना, त्याचा हा देखावा सादर केलेला आहे इकडे. आणि सेम टू सेम तसं बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे राम पण अवतरलेले आहेत. आज व्हिडिओ आपला बघताय तर आजच आहे रामनवमी. आणि बघा चांगल्या दिवशी आपला व्हिडिओ पण येतोय रामनवमीच्या दिवशी. आणि आपल्या सामनी नाक्यात पण राम अवतरलेले आहेत आपल्या चैत्र नवरात्रोत्सवामध्ये. त्या पाठीमागे बघताय होम आहे, आज अष्टमी आहे. होम म्हणजे रोज असतो तो. तुम्ही पण इथे होमाला बसू शकता बुकिंग वगैरे करून. माझा आवाज तिथे तो माहीत नाही आजच्या आवाजामध्ये, पण नाही आला तर मी तुम्हाला व्हॉइसवर पण देईन. पण तुम्ही ह्या होमाला येऊन बसू शकता बुकिंग करून, काही प्रॉब्लेम नाही. रोज होम असतात आणि आज स्पेशल अष्टमीचे होम आहेत. तर आता आपण पण थोडं होमाला फेर मारूया. ऑलरेडी होमाला फेऱ्या मारायला. त्याचा फेऱ्या मारणं सुरू आहे असं त्याचं.
सदा परमेश्वरी कामेश्वरी माता सच्चिदानंद विग्रही दुहाणाच्या चरण होमाला 108 प्रदक्षिणा घालणं सुरू आहे. जवळ आले, संपत आले आणि अशा प्रकारे जरा थकल्यासारखी दिसत आहे ना अक्षता. मी तुम्हाला सांगितलं की तिने होमाला आताच 108 प्रदक्षिणा मारल्यात. शरीरात थकल्यासारखी दिसते तरी मनाने खूप आनंदी आहे. हां, पण एकदम म्हणजे उत्साही आहे, म्हणजे आनंदी झाली आहे खूप. एकदम 108 फेऱ्या तिने पूर्ण केलेल्या आहेत. थोडा वेळ लागला, हळूहळू केल्यात पण केल्यात. आणि ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला जर आपला हा चैत्र नवरात्रोत्सवाचा व्हिडिओ आवडला असेल, म्हणजे आपल्या देवीचं दर्शन जे आपण घेतलं त्यासोबत गोंडला पण आपल्याला बघायला, गोंडला म्हणजे तो गरबा चालू होता तो पण बघायला मिळाला, त्यासोबत आरती पण आपल्याला बघायला मिळाली आणि बऱ्याच गोष्टी बघायला मिळाल्या असं तुम्हाला या व्हिडिओमध्ये. त्या जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.